राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय आदिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 33वा प्रणव उपासनेचा प्रकार। प्रणव उपासनेचा प्रकार या अगोदर आपण ध्यानाचा प्रकार पाहिला। ध्यान आणि उपासना प्रणव उपासना उपास्य जे आहे जे उपास्य आहे कुणाला उपास्याला त्या उपास्याला उपास्य स्वरूप जे आहे त्या स्वरूपाशी उपास्याचं स्वरूप एकरूप आहे
हे जाणून घेणेच वेदांताच्या सिद्धांताचं गूढ रहस्य आहे. म्हणून जे ध्यानाचे प्रकार सांगितले त्या ध्यानाच्या प्रकारामध्ये आणि प्रणवाच्या उपासनेमध्ये त्याच्या फलामध्ये काय भेद आहे तोच या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. म्हणून जी अहंग्र उपासना सांगितली ती अहंग्र उपासना त्या उपासनेने सुद्धा ब्रह्मरूप होता येतं. पण कधी? अहंग्र उपासना ही अभेदामध्येच आहे. कारण ब्रह्मध्यानात ब्रह्माचे आत्म्याशी अभेद चिंतन आहे. त्याच्यात ध्यान ब्रह्माचंच आहे आणि ब्रह्माचं आत्म्याशी अभेदात्मक ध्यान आहे. ब्रह्मच माझा आत्मा आहे असं ध्यान करायचंय तिथं. कशात? पण या उपासनेमध्ये अहंग्र या उपासनेमध्ये मग ते अभेद चिंतन करून जे ध्यान असतंय त्याला अहंग्र उपासना म्हणतात. पण ब्रह्म आत्मा यामध्ये जर अभेद झाला तर त्या ठिकाणी त्याला स्वरूपाची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती होईल. पण उपासनेमध्ये जर असेल तर त्याचा अभेदात्मक भाव होतच नाही. मी आत्मा आहे असा भाव होईल, पण आत्मा ब्रह्मरूप आहे असा भाव व्हायला कठीण आहे. आणि जरी झाला तरी मी एक आत्मा आहे आणि ब्रह्म एक आहे असा त्या ठिकाणी भाव द्वैतातच राहतो. जसं आत्मगोचर प्रमा आणि ब्रह्मगोचर प्रमा ह्या दोन प्रमा आहेत. आत्मगोचर आत्म्याला जाणणारं प्रमा ज्ञान आणि ब्रह्माला जाणणारं ज्ञान. जे आत्मगोचर आहे, आत्म्याला जाणाऱ्याला ज्ञान आहे, ते ज्ञान जर शुद्ध आत्मगोचर असेल, जर शुद्ध आत्मगोचर असेल तर ते शुद्ध आत्मगोचर ब्रह्मरूपाशी एकरूप होईल. पण अशुद्ध आत्मगोचर जर असेल प्रमा तर ते ब्रह्माशी एकरूप होत नाही. म्हणून उपासनेच्या प्रकारामध्ये आणि ध्यानाच्या प्रकारामध्ये एवढाच भेद आहे की शुद्ध आत्मगोचर आणि अशुद्ध आत्मगोचर ही जी वृत्ती आहे ती वृत्ती ब्रह्माशी अभिन्न कोण्या हेतून व्हायली? शुद्धातून व्हायली का अशुद्धातून व्हायली? जर शुद्ध आत्मगोचर असेल तर ती ब्रह्मरूपाला पावेल
आणि जर अशुद्ध आत्मगोचर असेल तर ती ब्रह्मदेवाच्या सोबत मग तो ब्रह्मरूप होईल. ब्रह्मदेव जे आहेत तो ब्रह्मलोकाला जातो. आणि ज्या वेळेस सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेस ब्रह्मदेव सुद्धा काय होतो, मोक्ष रूपाला जातो. त्यावेळेस त्याला त्याच्यासोबत त्याला मोक्ष मिळतो. तोपर्यंत त्याला ब्रह्मलोकातच राहावं लागतंय. आणि मग ब्रह्मलोकात म्हटलं की ब्रह्म जे कर्म करतो ते कर्म त्याला करावेच लागतात. जगत उत्पत्ती हे ब्रह्मदेवाचं काय आहे, कार्य आहे. तसं मग त्याला सुद्धा जगत उत्पत्तीचं कार्य बायको करावं लागते, मुलं बाळ हो द्यावं लागते. तर कवर जोवर सृष्टीचा लय होत नाही, प्रलय होत नाही तोवर पण त्याला ब्रह्मज्ञान हे झालेलं असतंय पण शुद्ध नसतंय. मग शुद्ध ज्याचा भाव झाला त्याला दुरी नाही देव, त्याला दूर देव नसतो. दूर नसतो म्हणजे जवळ असतो. किती जवळ असतो, देवातन त्याच्यात अंतर नसतं. अशा हेतून म्हणलेत की दुरी नाही देव त्याला. केव्हा शुद्धता प्राप्त झाली तर, शुद्ध वृत्ती झाली तर. ध्यानामध्ये वृत्तीचंच कार्य असतं आणि ती वृत्ती जर भेद करून जर जाणू लागली तर ती अशुद्ध गोचर म्हणावं लागतं तिला. आणि ती जर अभेदामध्ये जर जाणीत असेल आत्म्याला तर आत्मा तर ब्रह्मरूप आहेच. मग आत्म्याशी वृत्ती ही एकरूप शुद्धत्वानं झाली की ती ब्रह्मभावालाच प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी जी अहंग्र उपासना सांगितली ती उपासना, तिचं फल काय सांगितलंय, ध्येय स्वरूपाचा आपल्याशी अभेद करून जे ध्येय धरलेला आहे त्या ध्येयाशी आपला अभेद करून चिंतन करणे हेच अहंग्र ध्यानाचे स्वरूप आहे. इथपर्यंत ही उपासना ठीक आहे. जर अभेद रूपानं करत असेल तर तो ब्रह्मरूप होईल. पण ज्या पुरुषास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही, ब्रह्माचे अपरोक्षत्वानं ज्ञान होत नाही, मग त्याने विधीने, विश्वासाने आणि हट्टाने निरंतर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा हट्ट त्या वृत्तीला तशा आकारामध्ये ठेवणं, मग ती काय झाली, ध्यानाचाच प्रकार झाला. ते ध्यानात आणायचं, तशी वृत्ती करायची. मग ती वृत्ती सतत राहत नाही, पुन्हा ती वृत्ती ध्यानाकार राहत नसतं, मग ती मोडती. वृत्ती काय होती, मोडती म्हणजे अनात्म वस्तूवर, विषयावर जाते ती, आहे का नाही. आणि पुन्हा विषयावर गेलेली पुन्हा आणखी वळून मग सारखं ते तुकाराम महाराज म्हणले तसं. तुका म्हणे आम्हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग याला म्हणतात, रात्रंदिवस ह्या ध्यानामधल्या याला. कारण सारखं युद्ध करावं लागतंय. वृत्तीला तिकडे गेली की तिला वळून आणणं आणि तिला त्याच्यातून इकडं काढून आणणं म्हणजे काय युद्ध नाही तर काय येते. अहो ते युद्ध तरी समजा घंट्या 2 घंट्यात, ते तरी याला मारीन, नाही तर हे तरी त्याला मारीन. पण वृत्ती सारखीच आहे आणि विषय सारखेच आहेत. आणि वृत्तीचे कल अगोदर सारखा विषयावर आहे आणि त्याच्यातून काढायची म्हणल्यावर मग युद्ध नाही तर काय आहे. असे अहंग्र ध्यान जर केले तर त्यास ज्ञान होऊन मोक्ष प्राप्ती होईल. पण कधी होईल,
ते म्हणतात तेच सांगतो. कधी होईल? आता दुसऱ्या रीतीने अहंग्र उपासनेचा प्रकार सांगतो. अहंग्रच उपासना सांगायची त्याला, पण दुसऱ्या प्रकारानं सांगायची. आता या अहंग्र उपासनेमध्ये शुद्धता आणि अशुद्धता हे दोन फाटे फुटले, है का नाही? जर समजा आत्मत्वाने किंवा ब्रह्मत्वाने जर वृत्ती तदाकारात असेल तर तो ब्रह्मरूप मोक्षाला जाईल, आणि जर तसा अधिकार होत नसेल तर त्याला काय करावं लागेल? निरंतर हट्टाने बळजबरीने वृत्तीला तोडून तिला स्थिर करावं लागेल, एकाग्र करावं लागेल, ब्रह्मरूपाचं ध्यान करावं. मग त्याच्यातच त्याचा तो काल जातो, कारण अधिकार तेवढा नसल्यामुळं, आहे का नाही? म्हणजे याच्यामध्ये शुद्धता आहे आणि अशुद्धता आहे. अहंग्रामध्ये काय आहे? शुद्ध वृत्ती असेल तर ब्रह्मरूप पावेल, आणि अशुद्ध असेल तर मग ती अशुद्ध आहे का? ती आत्मगोचर म्हणायचं, पण अशुद्ध आत्मगोचर, शुद्ध आत्मगोचर म्हणता येत नाही, कारण ती विषयाला चाटायली जाऊन आणि ते भरकतून घेऊन सुद्धा कडी आली, है का नाही? आणि तो तर उष्ट अजिबात जमत नाही एकूण एकाचं. अनात्म्याचा आत्म्याला उष्ट अजिबात जमत नाही. म्हणून अहंग्र उपासना जी आहे तिलाच, जी शुद्ध आहे अहंग्र उपासना, तिलाच प्रणवाची उपासना म्हणतात. जे ते ध्यान आहे का अहंग्र ध्यान, तीच उपासना प्रणव व्हायला पाहिजे. प्रणवाची उपासना पुष्कळ उपनिषदामध्ये सांगितलेली आहे. आता ही जी उपासना सांगितली प्रणवाची, म्हणजे ब्रह्माचीच, त्या शुद्ध स्वरूपाची उपासना. ती उपासना अनेक उपनिषदामध्ये सांगितली. कशी म्हणजे ब्रह्मस्वरूप कसं जाणायचंय, आता सगळं तेच सांगितलंय ना. स्वरूपाला कसं जाणायचंय म्हणून त्याच्यासाठी सगळ्या, मग आता विचारसागर मध्ये काय सांगितलंय तेच सांगितलंय ना. पण इथं वरच्याचं नाव सांगायला तर, वरच्या ग्रंथाचं उपनिषदाचं नाव घ्यायला तर, की अनेक उपनिषदामध्ये प्रणवाचीच उपासना सांगितली, आणि तात्पर्य त्याच्यातच आहे ना खरं. पण मांडुक्य उपनिषदामध्ये त्याच्यात जे मांडुक्य नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये विशेष करून सांगितली, म्हणजे जास्त भर त्याच कथन केलेलं आहे मांडुक्य उपनिषदामध्ये. कसा प्रकार आहे तिचा, त्या उपासनेचा, ते वार्तिककारांनी पंचीकरणामध्येही सांगितलेलं आहे. पंचीकरणात तुम्ही ऐकली काही उपासना? आठवत नाही, पण प्रणवाची उपासना सांगितली ना. विधी जे महाकारण देह सांगता वेळस ती प्रणवाची वाचा सांगितली. त्याची वाचा कोणती असती? वाचा विधी महाकारण देहाची वाचा कोणती आहे का नाही? प्रणवाची वाचा आहे का नाही? आणि शक्ती ज्ञान शक्ती का आनंद? भोग आनंद आहे. आणि तिथं ज्ञान शक्तीच असन. म्हणजे ते विधेय, ते महाकारण जो देह आहे, ती विधेय स्थिती जी आहे तीच ब्रह्मरूपता आहे, तीच खरी ब्रह्मरूपता आहे. मग त्या देहामध्ये प्रणवाची वाचा असते.
तो प्रकार आणखी तिथं जाऊन तुम्ही तो अभ्यासावा. तो असा कसा, आता इथं कसा सांगितलाय तो अभ्यास, प्रणवाचे चिंतन कसे करायचे, परब्रह्म रूपाने, ब्रह्मरूपाने आणि परब्रह्म रूपाने आणि अपर ब्रह्मरूप, अपर पर हा आणि ब्रह्म, किती झाले, 3 झाले का नाही. मग ब्रह्मरूपा परब्रह्म रूपाने म्हणजे शुद्ध ब्रह्मांड, हा निर्गुण निराकार अद्वैत स्वरूप, तिथं काहीच नाही, त्याला म्हणायचं परब्रह्म. आणि ब्रह्मरूपानं आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणून आत्मरूपानं आहे. आणि अपर ब्रह्मरूपानं जे ब्रह्म नाही, अपर म्हणजे अशुद्ध, म्हणजेच हे जे अपर, हे सगळं जे आहे पंचविषय देह सगळं कार्य, हे काय आहे, अपर ब्रह्म आहे. अपर ब्रह्म, ब्रह्मच आहे पण अपर ब्रह्म आहे म्हणजेच सगुण. जेवढं सगुण आहे का तेवढं अपर ब्रह्म आहे. आणि जे निर्गुण निराकार आहे का ते परब्रह्म आहे, है का नाही. मग परब्रह्म रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने असे 2 प्रकारचे आहे काय चिंतन. 2 रूपानं करता येतं, सगुण रूपानं एक आणि निर्गुण रूपानं एक, असं चिंतन करता येतं. पण परब्रह्म रूपाने ब्रह्माचे चिंतन करण्यास मोक्ष प्राप्ती आहे. परब्रह्म रूपाने चिंतन जर केलं तर त्याला मोक्ष प्राप्तीच होणार, दुसरं काहीच होणार नाही. आणि अपरब्रह्म चिंतनाने असा जर चिंतन कोणी करू लागला तर त्याला फल काय मिळणार, ब्रह्मलोकाची प्राप्ती. ब्रह्म नाही, त्या लोकाची प्राप्ती. लोक, ब्रह्मलोक, त्या लोकाची प्राप्ती होती. ती कशी होत असेल, ब्रह्मलोक कुठे, इथंच आहे का नाही. मग त्या लोकाची त्याला प्राप्ती होती, म्हणजे त्या लोकात त्याचा जन्म होतो. जन्म होतो म्हणजे काय, ब्रह्म जे झालेले आहेत, जे ब्रह्मावर चिंतन करतात, सतत चिंतन चालतात, पाठ चालतात आणि ब्रह्माचा विचार करतात, अशाची त्याची संगत घडते, म्हणजे तो त्या लोकामध्ये प्राप्त झाला, त्या लोकात गेला, हे का नाही. ध्यान जर ज्याचं कमी पडत असेल, म्हणजे ध्यानानं, म्हणजे ज्याला निर्गुण निराकार तत्व कळत नसेल, म्हणजे अपरोक्षे झालं नाही, परोक्षे निश्चित झालंय, मग परोक्षवानाला काय सद्गती आहे, ब्रह्मलोकाची सद्गती. तो ब्रह्मलोकाला जातो, है का नाही. मग मरून जातो का ईश्वर त्याला नेऊन घालतो, त्याच कर्म त्याला फळ देते. ते परोक्षे झालेली जी वृत्ती आहे का, ती वृत्तीच त्या अधिकाराची होती आणि ती वृत्ती तेच लोक धुंडीती, ती वृत्ती तेच लोक धुंडीती. आता तुम्ही ब्रह्मलोकातले, तुम्ही ब्रह्मलोकातले,
आणि तुम्ही एखाद्या गावामध्ये तुमचा मुक्काम पडला, हा, तर तुमची वृत्ती तिथं काय धुंडील? मग त्या वृत्तीनं तेच काम करावं का ती तसंच काम करती? तेच काम करावं तिनं का तशीच काम करते ती? तसंच काम करते. हा, ते अपरोक्षतेचं. हा, ते तेच धुंडते की इथं काही ब्रह्माबद्दल चिंतन चालतंय का, मग ती धुंडते तिथं. मग ती तसा तिला तिथं निरोप लागला इथं इथं असं असं आहे की ती वृत्ती त्या देहाला घेऊन तिथं जाते. मग त्याला कोणता लोक प्राप्त झाला? ते हे उघड ज्ञान आहे, हे उघड. पण हे इतकं झाकलेलं असं वाटतं की कायच असन ती. यालाच म्हणायचं अपरोक्ष. आता हे प्रत्यक्ष झालं का नाही? ब्रह्मलोक प्रत्यक्ष झाला का नाही? तसं ते ब्रह्मलोकाला कोण जातंय? ज्याला चिंतन श्रवण करण्याची गरज आहे तोच. ज्याला आत्मत्वाने ब्रह्मज्ञान झालं नाही, ब्रह्मत्वाने ब्रह्मज्ञान म्हणजे हा परोक्ष झालं नाही, मग परोक्ष आहेच, है का नाही? मग ती वृत्ती अपरोक्ष करून घेण्यासाठी ब्रह्मलोकात नाही तर कुठं जाणार? म्हणून ते म्हणतात अपर ब्रह्मरूपाने चिंतन करणारास, अपर ब्रह्मरूपाने चिंतन करणारास ब्रह्मलोक प्राप्ती होते, ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आता हे खरं सांगितलंय का? कसं अनुभवाचं आहे? हे अनुभवाचे बोलत हे का नाही? तसं आम्ही फक्त, ग्रंथकार काय म्हणत बघा, आम्ही ते काय म्हणजे कसं ते कलाटणी घेतली. आम्ही फक्त परब्रह्म रूपानेच प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो बाबा. आम्ही काय करतो? प्रणवाच्याच चिंतनाचा प्रकार सांगतो. आम्ही ध्यानाचा प्रकार सांगत नाही. अहंग्र ध्यान आम्ही सांगत नाही. का म्हणून? कारण अहंग्र ध्यानामध्ये प्रत्यक्ष मोक्षाचं अपरोक्ष ज्ञान नाही. त्याच्यामध्ये शुद्ध आत्मगोचर वृत्ती नाही, हे का नाही? आणि परब्रह्माच्या चिंतनामध्ये शुद्ध अपरोक्ष होतंय, म्हणजेच शुद्ध आत्मगोचर वृत्ती होती. म्हणून परब्रह्म रूपाने प्रणवाच्या चिंतनाचा आम्ही प्रकार सांगतो. का म्हणून? तर ते म्हणतात ज्यास ब्रह्मलोकाची कामना आहे, ज्याला ब्रह्मलोकाची कामना आहे, इच्छा आहे, वासना आहे, श्रवण करण्याची, आत्मत्वाने श्रवण करण्याची, हा, त्याला इच्छा आहे, तशी इच्छा शिल्लक राहिली ना, ती आता पूर्ण झालाच नाही ना तो. त्याला त्या वृत्तीच म्हणा ना, ती एक वृत्तीच आहे. मनुष्य कोणी बी असं ना का, पण त्याला वृत्तीच आहे ती. तशा वृत्तीला त्या कामना प्रतिबंधनानेच, त्या वृत्तीची मध्ये अंतःकरणामध्ये कामनाचं प्रतिबंध असल्यामुळं, वासनेचा शिल्लक काहीतरी दोष शिल्लक आहे का नाही? ज्ञानद्वारा तात्काळ मोक्ष न होता, कशामुळं? त्या दोषामुळं. त्या वृत्तीमध्ये दोष आहे. मग सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या, आता त्याला परोक्ष म्हणजे सगुणाच आहे. ज्ञान कशाच आहे? म्हणून ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या, पण कोणत्या? सगुण. सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. त्याला कोणती प्राप्ती? सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. ब्रह्माची
नाही लोकच. हा, त्या लोकाची है का नाही. म्हणून त्याचा ह्या जन्मामध्ये जरी तो लोक नाही मिळाला, समजा त्याला परोक्ष ज्ञान झालंय किंवा सगुणात त्याला कळालाय, सगुण साक्षात्कार झालाय, म्हणजे सगुण ब्रह्म त्याला कळालंय, पण निर्गुण कळालं नाही आणि प्रारब्ध संपलं, प्रारब्ध संपलं, तर मग त्याची गती काय, त्याला पुन्हा ब्रह्मलोकच प्राप्त होतो, है का नाही. आणि त्या ब्रह्मलोकामध्ये त्याला त्या श्रवणाद्वारे, उपदेशाद्वारे, महावाक्याच्या उपदेशाद्वारे शुद्ध आत्मगोचर ज्ञान होऊन त्याला मोक्ष होतो. म्हणून तेथे ब्रह्मदेवा समान भोग भोगून, आता त्याला भोग कोणता मिळतो बघा, ब्रह्मदेवाच्या समान. जो ब्रह्मदेव आहे ना, जगत उत्पत्ती करता, त्याच्या समान त्याला भोग मिळतो. आता हे संसारिक जीव आहेत हे बी ब्रह्मदेवच आहेत ना, पण त्याला माहित नाही आपण ब्रह्मदेव आहेत म्हणून. पण ते नाहीत का, उत्पत्ती करणारेत का नाही, ते उत्पत्ती करता ब्रह्मदेव आहे, पालन करता विष्णुदेव आहे, आणि संहार करता शंकर महादेव आहे का. मग तसं हे जे आहेत ना संसारिक, हे ब्रह्मदेव बी आहेत, हे उत्पत्ती करतेत, हे जन्मतेत बी, हे जन्माला बी घालतेत, सांभाळ बी करतेत ते लेकराचा. आणि ते जर वाईट निघालं, यालाच मारू लागलं, तर हे बी त्याचा घात घेत. म्हणजे हे तिन्ही देव याच्यामध्येच तो नांदितो, एकाच देहाच्या ठिकाणी. त्याला जन्माला घालतय, त्याचं पालन पोषण बी करते, त्याला मारिते. मग हे ब्रह्मदेव आहेत का त्रिदेव आहेत. मग असं म्हणा वाटतंय की त्रिदेव जैसे परब्रह्मीची ठशी, जगी सूर्य जैसे प्रकाशले. ब्रह्मदेवाच्या लोकात जातो म्हणजे ग्रंथकाराला असं सांगायचंय की त्याला त्याचे भोग मिळतात, तसे कर्म त्याला करावे लागतात. मग जेव्हा ज्ञान होते तेव्हा मोक्ष होतो. ब्रह्मलोकात आल्यावर ज्ञान होतच असते, पण ब्रह्मलोकात जावं लागत आहे. त्या लोकात गेल्याशिवाय ते लोक कळत नाही, लोकात गेल्याशी लोक कळत नाही. आणि आलोकात जर राहिलो तरी लोक कळत नाही. मग कोणताच लोक नाही. आलोकात जर गेलो, हा, ब्रह्म कसं आहे, आलोक आहे, तिथं लोकच नाही. आणि ब्रह्मलोकात जाऊन त्या आलोकाचं ज्ञान घेता येते, है का नाही. आणि ब्रह्मलोकात जाण्यासाठी काय करावं लागतंय, ब्रह्मलोकात जाण्यासाठी काय करावं लागतं, त्याला ध्यान करावं लागतंय. कशाचं, ब्रह्माचंच. मग सगुण ब्रह्माचं करा की निर्गुणाचं करा. जर ते अपरोक्ष नाही झालं, परोक्षमध्ये असलं, तर त्याला ब्रह्मलोक, हा, त्या लोकामध्ये तो जातोच. जेव्हा ज्ञान होते तेव्हाच मोक्ष होतो. कोणचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, ब्रह्मज्ञान, अनुभूती, अहम ब्रह्मास्मीची प्रत्यक्ष अनुभूती. त्याच्या वाचून दुसरं मी कोणी नाहीच, अशी ज्याला प्रमाज्ञान किंवा
त्याची अनुवृत्ती झाली, त्याची अनुवृत्ती तशी झाली, मग तो त्या काली सुद्धा मोक्षातच आहे. ज्या काली तुमची वृत्ती तशी होईल त्या काली तुम्ही मोक्षातच आहात. आपलं स्वरूप निर्गुण निराकारच आहे आणि आपण तसेच आहोत. दुसऱ्याच्या ठिकाणी आपलं लक्षण जुळत आहे का? जुळतच नाही. मग जुळायलंय तर कुठं? आपलं स्वरूप ब्रह्माशीच जुळायले. म्हणून आपली वृत्ती, आपण आणि ब्रह्म हे तिन्ही एक झाले की तिथंच मोक्ष. ही त्रिपुटी एक झाली. कारण एकदा त्या वृत्तीनं आपण निश्चय केला की मी ब्रह्मरूपच आहे, मग हे सांगणं, ज्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे त्यानं सांगितल्यावरच आपल्याला अपरोक्ष होणार आहे का ज्याला अपरोक्ष ज्ञान नसताना तो परोक्षात जर सांगत असेल तर आपल्याला त्याच्यापासून अपरोक्ष होईल का? सांगणारा अपरोक्ष स्थितीतून सांगायलाय का परोक्ष स्थितीतून सांगायलाय? जर साधन चतुष्टय संपन्न असेल, जर आणि त्याला जरी अपरोक्ष नसलं झालेलं आणि त्याच्या मुखातून समोरच्याला बोध केला की तू ब्रह्मरूप आहेस, त्याला काय माहित त्याला अपरोक्ष आहे का नाही म्हणून? शब्द त्यानं त्याचे स्वतःचे सांगितलेत का शास्त्रातले सांगितलेत? वेदाचे सांगितले. मग वेदाचं जे प्रमाण आहे ते कसं आहे? अपरोक्ष आहे, दोषरहित आहे. त्या प्रमाणामध्ये काही दोष आहेत का? मग तेच जर प्रमाण समजा एखाद्यानं परोक्षातून उच्चारलं समोरच्याला तर त्याला ज्ञान काय झालं न व्हायला? इथं सांगणाऱ्याच्या ठिकाणी अपरोक्षता असली काय आणि नसली काय? मग कधी कधी कसं होतंय, हा कुठंतरी मी विषय वाचलाय त्याच्यामुळे लक्षात आलंय, शिष्याला अपरोक्ष ज्ञान होतंय आणि गुरु परोक्षातच असतो. हे कशामुळं असं होतंय? तर कारण शास्त्राचे जे शब्द आहेत, वेदाचे जे शब्द आहेत ते अपरोक्षातून आहेत आणि ऐकणाऱ्याला ते अपरोक्ष झालं, ते ज्ञान त्यानं काय झालं? आणि जो सांगणारा आहे तो परोक्षातच राहिला. कारण त्यानं जशाला तसे शब्द वेदाचे आहेत ते पुढच्याला सांगितले आणि पुढच्याला अपरोक्ष झालं आणि ते तसंच कोरडा राहिला. एकनाथ महाराज म्हणतात ते चरखा असतंय, चरखा कशाचा? ऊसाचा. ती ओवी पाठ होती पण आता याचीच नाही, कधीच केव्हापासून म्हणलीच नाही, तेव्हा म्हणून दाखविलेली होती. ते इळभर चरखा त्या ऊसावरच काय होतंय? सगळा रस त्या ऊसातला काढून घेतय आणि कितीतरी माणसाला तिथं जितके येतील तितक्याला रस आहे का नाही? हे रस कोणी काढाय? आणि त्यानं एखादा थेंब तरी तसं आम्हाला ह्याच्यातून काहीच मिळत नाही. याचा रस सगळा आहे का नाही? असं कशामुळे सांगू लागलो की जेव्हा ज्ञान होते तेव्हा मोक्ष होतो. पण कोणचं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान झालं तरच. मग ते कोणाकडूनही हो पण अपरोक्ष व्हायला पाहिजे. ग्रंथाकडून हो, गुरुकडून हो की संताकडून हो, पण ते अपरोक्ष व्हायला. कारण अपरोक्ष होत नसते हो, अपरोक्ष करून घ्यावं लागत आहे. आणखी त्याच्यातली त्याच्यात अपरोक्ष ज्ञान
करून घ्यावं लागत आहे ना. आता समोरच्यानं अपरोक्ष सांगितलं, गुरुनं अपरोक्ष सांगितलं, समोरच्याला अपरोक्ष होईच नाही का, म्हणून आहे ना त्याला अपरोक्ष, ते करून घ्यायच ना. मोप एखादा घरात शिरलेला चोर आहे, तो चोर काय म्हणतो, तो बाहेर राहाय पाळतीवर, मी जातो घरात, आणि तिजोरीमध्ये सोन्याच्या इटा आहेत, त्या इटा मी घेतो आणि घरातूनच फेकितो, तू झेल. तो म्हणला, हो मी झेलितो. त्यावेळेस होकार दिला ना, हो मी ऐकतो. मग मधातल्यानं त्या सोन्याचे फेकल्या बाहेर, पण त्याला झेलताच येईना. मोप सोन्याचे येतात, नाही झेलल्या, मग त्याच्या पदरात काय पडणार. तस सोन्यासारखे शब्द आहेत, अपरोक्ष स्थितीतून जरी शब्द आले तरी समोरच्यानं जर वृत्तीमध्ये बांधून घेतले तर, अंतःकरणामध्ये ते झेलले तरच की, आणि जर नाही झेलले तर त्याला कसं अपरोक्ष होईल. आणि समोरच्यानं झेलले आणि इकून द्यालाय परोक्ष, शब्द परोक्षच आहे, पण त्या शब्दामध्ये अपरोक्ष करून घेतलंय ना त्यानं. इथं तरी आम्ही काय करतो, हे परोक्षच आहे, याचं आम्ही अपरोक्ष करून देतो, पण ते अपरोक्ष करून घ्यावं लागतंय आणि अपरोक्ष करून द्यावं लागतंय. पण दिलं म्हणजे होतच असा काही नियम नाही, ते करूनच घ्यावं लागतंय. अपरोक्ष हे करून घ्यावं लागत आहे. तव्यावर भाकर, तवा भाकर भाजून देतय, याच्यात काही वाद नाही, पण ती भाजून घ्यावं लागत आहे. पालती उतानी कोणी करायची. ती भाकर भाजून घ्यावं लागत, आणि जर ती नाही घेता आली भाजून तर एकतर मग ती कच्ची तरी राहील, नाही तर जळून तरी जाईल, करपून तरी जाईल. भाजली कशाला म्हणतात, खाण्यायोग्य. तसं मोक्षायोग्य ज्ञान हे घ्यावं लागत आहे. दे रे हरी, तस परमार्थात जमत नाही. म्हणून जेव्हा ज्ञान होते तेव्हा मोक्ष होतो बर का, असं म्हटलंय. या रीतीने सगुण उपासनेचे, या रीतीनं सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे. आता पहा, सगुण उपासनेचे फल, सगुण उपासनेला जे फल आहे का, ते फल कोणतं आहे मग, निर्गुण. कोणतं फल म्हणले, निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे, निर्गुण उपासनेच्या मधातच आहे. म्हणजेच निर्गुण उपासना म्हणजे निर्गुणाची प्राप्तीच आहे. सगुणाला जरी भजलं तरी निर्गुण त्याला प्राप्त करून घेता येतो, म्हणजे ते निर्गुणातच जातो. सगुणी भजता निर्गुणी, ह्याच्यावर काय संशय घेतला तर, अहो भजायला सगुणाला आणि पावल कसा निर्गुणाला, त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होती ना सगुणाला. आणि ब्रह्मलोकात काय असतंय, निर्गुणाचीच उपासना असते. म्हणून सगुणाचं फळ हे निर्गुणाचीच प्राप्ती आहे, निर्गुणामध्येच आहे. सगुणी भजता निर्गुणी पावलो, विकल्प धरिता जीवा झडे. आता याच्यातलं मर्म कळालं तर मग खरं वाटत.
नाही सगुण वेगळं निर्गुण वेगळं असाच जर भेद ठेवला तर मग मर्म कसं कळ? सगुणाच्या काहीतरी आणखी एक दुसरं प्रमाण आहे, सगुणाच्या संगे काहीतरी आहे असं. पण सगुण हे शुद्धातून झालं पाहिजे. म्हणजेच जी ध्यानाचा प्रकार सांगितलाय तो त्याच्यातला जो 3 नंबरचा ध्यानाचा प्रकार, त्या प्रकारामध्ये जर आला तो अहंग्र उपासनेमध्ये, अहंग्र ध्यानामध्ये, तर तो तिथून पकावटच झाला. तो कशाला? मोक्षाला. तो नामधारकच झाला ते मोक्षाचा. म्हणून सगुणाची उपासना हे निर्गुणामध्येच नेत असते. त्याचं पर्यावसान निर्गुणातच होत असते. रात्र संपली की त्या रात्रीचं पर्यावसान कशात होतंय? दिवसातच होतंय. तसं निर्गुण उपासनेच्या अंतर्भूतच आहे ती सगुण उपासना. म्हणून निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगतो आम्ही. काय सांगतो? सगुण उपासना कशात जाते? मग येरी तरी सगुण सांगून बी ते निर्गुणतच चाललंय ना. पण एक मुक्काम करावा लागायला ना त्याला. मुक्काम हा. म्हणून आम्ही सगुणाचं का सांगत नाहीत, सगुण ब्रह्म का सांगत नाहीत? त्याला मुक्काम सुद्धा करायची जरूरत नाही. म्हणून आम्ही निर्गुणाचीच उपासना सांगतो असं शास्त्रकार म्हणतात. याच्या अगोदर ते काय म्हणले होते? आम्ही सगुण ब्रह्माची उपासना सांगत नाही, आम्ही है का नाही परब्रह्माचीच उपासना सांगतो. असं कशामुळे म्हणले होते? कारण त्याला ब्रह्मलोकाला जाण्याची पाळी येऊ नये. मग ब्रह्मलोकाला जायचं म्हणल्यावर त्याला पण आणखी टप्पा दुसरा घेण्यासाठी, आणि जर ब्रह्मलोकाला जाऊन तिथं जर त्यानं उत्पत्तीच ठेवली, त्यानं ज्ञान घेतलंच नाही, तर मग त्या लोकाला जाऊन काय उपयोग होणार आहे? मग आता वृत्ती झाली ना परब्रह्माचं ज्ञान घेण्याची, मग आता काय झालं? अहो तुम्हाला दिलेले पैसे ते देऊन टाका ना. मग हो देतो ना. काय म्हणायला ते समोरचा? मग ते म्हणते द्या ना. नाही कोण मग मी मागायला चाललो, द्या ना. नाही आता नाही, देतो पण आता नाही. तसंही या अपर ब्रह्माची, सगुण ब्रह्माची स्थिती कशी आहे, उपासना कशी? तुला ब्रह्मरूपता देतो पण आता नाही. तिचं फळ आहे, तिला मोक्षे फळ आहे पण तात्काळ नाही. पण माऊली काय म्हणले तर मग फळ कसं पाहिजे? तात्काळ फळ पाहिजे. हा कर्तळी आवळे पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्ने परोपरी हा. तसं साधन लागत आहे का नाही? आणि दुसरे काय? याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मरून मुक्ती आणि जिवंत मुक्ती. मरून मुक्ती रावणाला सुद्धा भेटली,
रावण सुद्धा मोक्षाला गेलाच की, मुक्त झालाच की तो. सगळे राक्षस सुद्धा जे जे मारले रामानं ते मरून मुक्ती द्यायची. पण माऊली म्हणतात ती आम्ही मुक्ती मानित नाहीत. दृष्ट मुक्ती पाहिजे, मुक्तीचा भोग पाहिजे. मुक्तीचा त्याला विलक्षण भोग म्हणतात मुक्तीचा. तो भोग घडला तर खरी मुक्ती, नाहीतर मग तसं तर मग येरी सगळे जीव बी कसे तर ब्रह्मरूपच आहेत ना, ते का नाहीत का? पण भोग आहे का मुक्तीचा? जीव सगळे कसे येत, मग त्या ब्रह्माचा भोग आहे का त्याला? आहे का नाही? पण माऊली म्हणते तसं नाही. ते आता हे जे भोग सगळं आनंद, विषयातला आनंद कशाचा आहे? ब्रह्माचाच आहे ना, पण त्याला वाटायला का? मग तसं ब्रह्मानंद हा भोगावा, भोगायला मिळावा, त्याला विलक्षण आनंद म्हणतात, ब्रह्माचा आनंद. तर त्या ठिकाणी ती खरी मुक्त अवस्था आहे का नाही? म्हणून या रीतीने सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेचे अंतर्भूत आहे. जर तिचं फल तिच्यातच जात असेल, तिचं फल तिच्यातच जात असेल, तर निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगितलेला बरा. सगुण उपासना करून निर्गुण जर पावायचा असेल, तर सगुण उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचीच केली तर जर समजा एका मनुष्याला 2 मुली होत्या, काय नाव त्याची? हा. मग त्या सगुणाचं एक गाव आणि निर्गुणाचं एक गाव आहे का नाही? आता सगुणाचं हे अलकड गाव आहे आणि निर्गुणाचं पलकड गाव आहे का नाही? मग ती सगुणा निर्गुणाचं लेकरू बघायला गेली. सगुणा गेली निर्गुणाच्या घरी, आणि मग एकूण निर्गुणाची माय बी निर्गुणाच्या इथं घरी जायला निघाली. मग ती काय म्हणली मालकाला? अहो म्हणली सगुणाचं अलकडच गाव आहे ना, मग तिचं गाव करून तिथं जाऊ, तिथं एक मुक्काम टाकूत, आणि तिथं दुसऱ्या दिवशी उठून निर्गुणाच्या इथं जाऊ. ते म्हणलं अगं निर्गुणाच्याच घरी गेली सगुणा, मग सगुणाच्या घरी कायला जायचंय? मग तिच्या घरी जाऊस तर तिच्याच घरी गेलेलं बरं, तिथं दोघे भेटायच्यात ना. मग अलकड आहे तिचं घर, पण लेकरू कोणाचं बघायचं आपल्याला, आहे का नाही? म्हणून सगुणाच्या घरी जाण्यापेक्षा निर्गुणाच्याच घरी आम्ही जा म्हणतो, असं ग्रंथकार सांगते. कारण ती बी तिथंच गेली, जाणार आहे तिथंच, मग ती तिथंच जाणार आहे, तर मग तिच्या घरी कायला जायचंय? ती तिथं भेटणारच आहे की. म्हणून ते म्हणते आम्ही निर्गुणाचीच उपासना सांगतो. जगात नाही होत. जगात ज्या ज्या कार्य आणि कारण आहेत, जगामध्ये कार्य आणि कारण म्हणून वस्तू आहेत. आता हे सगळा कार्यकारणाचाच चालय नाही बाजार, त्या सर्व ओंकार आहेत, ओंकार स्वरूपच आहे ते. कार्यकारण कसं आहे?
हा सिद्धांत आहे. पण आता हा सिद्धांत आपल्याला कळून घ्यायचा आहे. कार्य आणि कारण हे ओंकार रूपच आहे. आणि ओंकार काय आहे? ब्रह्मरूप आहे. आता ओंकार हा शब्द आहे आणि इतरही दुसरे शब्द आहेत. मग ते शब्द कशाने बनलेत? त्या शब्दाला कारण काय? ओंकारच आहे. आकार उकार मकार. हा, सगळ्यामध्ये तेच आहे ना. मग त्याचा लय ओम मध्ये होतो. इतर व्यंजनांचा लय, इतर शब्द त्याला व्यंजन म्हणतात, ते व्यंजनाचा लय ओंकारातच आहे. तर ओंकार ब्रह्मरूपच आहे. आता तो ओंकार कसा ब्रह्मरूप हे चांगलं समजून घ्यावं लागत आहे. याच्यात दिलंय समजून, वाचलं तरी समजायसारखंच आहे. नुसतं वाचलं तरी समजत आहे, पण ते समजलं तर समजत आहे. पण आता समजून सांगायचं म्हणले वेळ लागत आहे. पण आता वेळ संपलाय ना. म्हणून कार्य आणि कारण कसं ओंकार रूप आहे हे आपण अद्वैताची कशी सिद्धी करायची. आता भेद संपवायचा आहे, भेदच उरू द्यायचा नाही. त्यावेळेस शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होणार. म्हणजेच जे अपर ब्रह्म आहे ते अपर ब्रह्म निघून जाणार. थोडीफार कुठं उणीव राहिली असेल तर निघून जाते. आणि शुद्ध जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं म्हणजे एकाची सिद्धी झाली की शुद्ध झालं, असं ते आता अद्वैताचा सिद्धांत सांगणार आहेत. कार्य आणि कारण हे ब्रह्मस्वरूपामध्ये कसे लीन होतात हे लय चिंतनच आहे. हे पण थोडस त्या लय चिंतना करता थोडं उच्च दर्जाचं आहे. हे हायस्कूल मोठ्या कॉलेज मधले समजा हे, आणि ते आपण माध्यमिक शाळेतलं होतं, आहे का ना, तसं धरा. म्हणून प्रणवाची उपासना जी आहे तिचं आणखी राहिलेलं चिंतन आपण उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री